श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम. आज अकोले शहरामध्ये राम जन्मोत्सव मोठ्या आनंदाने संपन्न होतोय. रुद्रा प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीनं हा सोहळा संपन्न होतोय. कित्येक वर्षापासून ही राम जन्मोत्सवाची अकोल्याची परंपरा आहे. पण ह्या वेळेचं एक खास आहे की रुद्रा प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय बजरंग दलाने एकत्र रामनवमीचा कार्यक्रम संपन्न करताय, मिरवणुकीचा कार्यक्रम संपन्न करताय. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण मला वाटतंय राम जन्मोत्सवामध्ये एकाच शहरामध्ये 2-2, 3-3 मिरवणुका निघणं हे काही बरोबर नव्हतं. आणि हे सगळे ह्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं. मग आमचे चव्हाण मामा असतील किंवा रुद्रा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असतील, दत्ता नवले असतील, यांनी सगळ्यांनी एकत्र आले आणि ह्या वर्षी जोराची ही मिरवणूक संपन्न होते आहे. राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. मला वाटतं नुसतं एक वर्षाचा नाही, आपला एक दिवसाचा नाही, तर वर्षभराचे कार्यक्रम असतात. मध्ये होळीमध्ये रावण दहनाचा कार्यक्रम झाला, त्याआधी प्रवरा महोत्सव झाला, गुढीपाडव्याचा कार्यक्रम संपन्न झाला. मला वाटतं हे एकामागून एक कार्यक्रम वर्षभरामध्ये हे रुद्रा प्रतिष्ठान संपन्न करत आहे आणि त्यांचे कार्यकर्ते ते संपन्न करत आहेत. मला वाटतंय यामागं बऱ्याच जणांचे अदृश्य हात आहेत. कारण कुठलाही कार्यक्रम काही असा संपन्न होऊ शकत नाही. तर ज्यांनी यांच्या मागं आर्थिक बळ उभं केलं त्यांच्यासाठी पण एकदा टाळ्या वाजवा. आणि दरवर्षी या रुद्रा प्रतिष्ठानच्या मागं आणि त्याचबरोबर राष्ट्रीय बजरंग दलाच्या मागं आपण उभे राहा. कारण हे एवढंच काम करत नाही, तर वर्षभरामध्ये कुठं काही एखादी घटना झाली तर त्या घटनेत धावून येणं, त्याचबरोबर जातीय सलोखा निर्माण करणं, एखाद्याच्या मदतीला जाणं, अशा सर्वतोपरी आपली जी संस्कृती आहे टिकवण्याचं काम ह्या बजरंग दलाकडनं, रुद्रा प्रतिष्ठानकडनं होतं आहे. मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकाचं नामकरण झालं. म्हणजे यांचं जे काम आहे तर ते खूप चांगलं काम आहे आणि भविष्याच्या काळातही यांच्याकडनं रुद्रा प्रतिष्ठान असेल, बजरंग दलाकडनं असेल, खूप चांगलं काम व्हावं. आणि त्याबरोबर आपलं पण कर्तव्य आहे की या अकोल्याची स्वच्छता राखायची आहे, पवित्रता राखायची आहे. जिथं प्रभू श्रीरामाचा पदस्पर्श झाला आहे तर त्या अगस्ती महाराजांनी जे बाण दिला होता रावणाला मारण्यासाठी, म्हणजे आता जो अगस्त्य बाण आहे तो त्यावेळेला अगस्त्य ऋषींनी दिला होता. अशी ही पवित्र भूमी आहे, तर हिला संवर्धन करण्याचं काम आपलं आहे. नुसतं मिरवणुका काढून काही होणार नाही. जर समजा ह्याच्यातला मिरवणुकीला कुणी आला असेल आणि तो गुटखा खाऊन इथं माझ्या स्टँडवर थुकणार असेल तर त्यानं म्हणा मिरवणुकीतून पहिलं निघून जा. दुसरी गोष्ट, इथं येऊन ह्या मिरवणुकीमध्ये प्रभू श्रीरामाच्या मिरवणुकीत दारू पिऊन कोणी नाचणार असेल तर ते चालणार नाही, मिरवणुकीतून निघून जा. म्हणजे इथं नुसता राम म्हणायचं नाही तर राम जगायला शिकवणारा हा उत्सव आहे आणि तो आपण सगळेजण जगतोय. आपण तसं करूया. परत एकदा आयोजकांना, संयोजकांना, देणगीदात्यांना, सगळ्यांना, कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सर्वांना राम जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो. जय श्रीराम, जय श्रीराम. श्री प्रभू रामचंद्र जन्मोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. मोठ्या आनंदाचा हा क्षण या ठिकाणी संपन्न होत असताना आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर अकोल्याचा हा परिसर हा दंडकारण्याचा भाग आहे. प्रभू श्री रामचंद्र ज्यावेळेस वनवासाला गेले त्यांच्याबरोबर प्रभू श्री लक्ष्मण, सीतामाई आणि प्रभू श्री रामचंद्र हे आपल्या परिसरामध्ये राहिले. त्यांचं वास्तव या परिसरामध्ये राहिलं. त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा आपला सर्व परिसर आहे. खरं तर जिथे धर्म आहे तिथे श्री प्रभू चंद्र आहेत. धर्माचा ज्या ठिकाणी वास आहे तिथे त्या ठिकाणी प्रभू श्रीचंद्र आहे. जिथे धर्म आहे तिथे विजय आहे. खरं तर अधर्माचा संहार करून धर्म या ठिकाणी विजय झाला आणि आपल्या सर्वांचं नशीब की या पावनभूमीमध्ये श्री रामचंद्रांचा जन्म झाला. मी आपल्या सर्वांना प्रभू श्री रामचंद्र जन्मोत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. हो,
सोहळा ज्यांनी आयोजित केला ते रुद्रा प्रतिष्ठान आणि बजरंग दल या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांना तमाम अकोले तालुका आणि अकोले शहराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो. एक अत्यंत दिमागदार अकोल्यामध्ये चैतन्य निर्माण करणारा हा राम जन्मोत्सव सोहळा गेल्या काही वर्षांपासून हा अकोले शहरामध्ये होतोय. रावणाचा वध केल्यानंतर अयोध्येत आल्यानंतर प्रभू रामचंद्राचं जितकं आनंदामध्ये स्वागत झालं किंवा रामांच्या जन्मानंतर अयोध्येमध्ये जो आनंद उत्सव सोहळा संपन्न झाला त्याला आपण कुणी नव्हतो, पण त्याची आठवण करून देणारा तो किती दिमागदार सोहळा असेल याची आपल्या सगळ्यांना प्रचिती देणारा हा राम जन्मोत्सव सोहळा इथे होतो. आणि प्रत्येक राम जन्मोत्सव सोहळ्यामध्ये या तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे हे सतत हजर असतात. अकोले तालुक्यामधल्या सांस्कृतिक आध्यात्मिक या क्षेत्रामध्ये त्यांचा मोठा पाठिंबा आहे. आणि म्हणून आपण पाहतो की गेल्या 4-5 वर्षांमध्ये 5-6 वर्षांमध्ये अकोले तालुक्याचं सांस्कृतिक धार्मिक हे वातावरण बदलून गेलेलं आहे. आणि म्हणून आजच्या या राम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मी मनापासून रुद्रा प्रतिष्ठानचे आमचे मित्र दत्ता नवले, बजरंग दलाचे सर्व सहकारी यांना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांना प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने हा अकोला तालुका पावन झालेला आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांकडे घेण्यासारखे असंख्य गुण आहेत. आणि म्हणून एक वचनी, एक पंक्ती, एक बाणी आणि रामांकडनं आदर्श घ्यावं असं आदर्श व्यक्तिमत्व त्यांचे गुण आपण सर्व अंगीकारू हीच या निमित्ताने मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा राम जन्मोत्सवाचे आपल्या सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो. सर्व अकोलेकरांना रुद्रा प्रतिष्ठान व राष्ट्रीय बजरंग दल तसेच प्रभू श्री राम उत्सव समितीच्या वतीनं या रामनवमीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वजण या रामनवमी उत्सव सोहळ्यामध्ये सहभागी झाले त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं या रामनवमी उत्सव असेल, गुढीपाडवा मिरवणूक असेल, होळी असेल, पवारमाई महोत्सव असेल, असे अनेक आपण कार्यक्रम या ठिकाणी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपल्या या अकोलेकरांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम आपण करीत असतो. आज तुमच्या सर्वांच्या या उपस्थितीनं आमच्या मनामध्ये एक मोठा आनंद निर्माण झाला आहे का बाबा कोणी ही मिरवणूक येत असताना अकोलेकरांनी आपल्याला साथ दिली. इथून पुढेही मी अकोलेकरांना एक आश्वासन देतो, पण आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोणतंही व्यसन न करता या आपल्याचं पावित्र्य कसं राखलं जाईल, साफसफाई असेल, आपल्या युवकांना व या मिरवणुकीमधून दारू पाजून सगळं करून व दारू पाजून व्यसनाच्या आरी न घालता एका धर्माचं काम करीत असताना आपण एक कसं श्रीरामांचं पायीक व्हावं अशी एक शिकवणूक आम्ही आमदार साहेब तुम्हाला आज या स्टेजवर आश्वासन देतो का आमच्या रुद्रा फाउंडेशन, प्रभू राम उत्सव समिती तसेच राष्ट्रीय बजरंग दल या सर्व कार्यकर्ते कोणतंही व्यसन करणार नाही. आणि आज हे सर्व काम करत असताना एक अभिमानाची गोष्ट आज मला या ठिकाणी होती का माझ्या सहकार्यामुळं आज हा क्षण मला या अकोलेकरांना दाखवता आला. माझ्या चुकीचा असेल किंवा मी माझ्या कार्यकर्त्यांवर राबवते असेल, पण हा कोणत्याही प्रकारचा राग माझ्या त्यांच्या मनामध्ये न घालता आमचे वरिष्ठ असतील, युवक असतील, लहान असतील, मोठे असतील, माझा कोणत्याही प्रकारचा रागाचा अनादर न करता माझ्या खंबीरपणाने माझ्याबरोबर उभे आहेत. मी सांगेल त्या वेळेमध्ये माझ्याबरोबर उभे राहिले म्हणून आज हा क्षण या अकोलेकरांना दाखवण्याचं माझं हे सामर्थ्य मला मिळालं. मी पुन्हा एकदा माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्याकडून जर काही चुकलं म्हटलं असेल तर मला माफ करा. माझा थोडा स्वभाव हटके
मला एखादी गोष्ट अभिजावी लागते, म्हणून मी कधी कधी कार्यकर्त्यांवर रागवतही असतो. माझ्यापेक्षा वयाने मोठे असले पण माझ्या भावासारखे सगळे कार्यकर्ते आहेत आणि माझे सर्व अकोलेकरांना मी परत एकदा सांगतो का तुमच्या मनासारखं या अकोल्यामध्ये निश्चितपणाने सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही यापुढे साजरे करू एक आश्वासन देतो आणि तुम्हाला परत एकदा धन्यवाद बोलतो. आणि या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमच्या अकोले तालुक्याचे PI मोहनजी बोरसे साहेब हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो. तसे PWD साहेब चव्हाण साहेब हे थोड्या दिवसामध्ये या तालुक्याची सेवा करत असताना रिटायर होत आहे. त्यांचाही मी आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. त्यांचाही सत्कार संदीप आपली आमदार साहेबांच्या वतीनं सत्कार करा. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, CK, रेबन, ID, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.